ह्या चित्रपटाची सुरुवात होते लखनौ विमानतळापासून। इथे लखनौला बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर सुरू असलेल्या केसच्या सुनावणीसाठी आलेले असतात। त्यांच्यावर हा आरोप असतो की यांनी लोकांमध्ये अशांतता निर्माण केली व काही अफवा पसरवल्या। तसेच ही केस बाबरी मस्जिदच्या संदर्भात असते। आता इथून सीन शिफ्ट होतो 1969 मध्ये, जिथे ठिणगी प्रेसमध्ये बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून काम करत असतात। या प्रेसमध्ये बाळासाहेब ठाकरे व त्यांचे कलिक असे दोनच व्यक्ती मराठी असतात व बाकीचे काम करणारे सर्व परप्रांतीय असतात। म्हणजेच कोणी गुजराती, कोणी साऊथ इंडियन तर कोणी बिहारी असतं। आता बाळासाहेबांच्या प्रेसचे संपादक त्यांना केबिनमध्ये बोलावतात व त्यांच्यावर खवळायला लागतात, कारण बाळासाहेब वारंवार काही नेत्यांविषयी व्यंगचित्र छापून आणत असतात, ज्यामुळे त्यांच्या संपादकाला त्या नेत्यांकडून फोन येत असतात। प्रत्यक्षात बाळासाहेब सध्या जी परिस्थिती सुरू आहे त्याबद्दल ते त्यांच्या व्यंगचित्रकलेच्या साहाय्याने छापून आणत असतात, पण त्यांचं बेधडकपणे मत मांडणं काही नेत्यांना पटत नसतं। आता बाळासाहेबांना समजतं की त्यांच्या व्यंगचित्रांना ह्या प्रेसमध्ये हवा तसा मानसन्मान मिळणं कठीण आहे आणि त्यांना देखील इथे नेत्यांच्या व ह्या प्रेसच्या संपादकाच्या बोलण्यानुसार काम करावं लागेल। त्यामुळे ते त्यांचा हा जॉब सोडून देतात। यानंतर बाळासाहेब एक कार्टून चित्रपट पाहायला जातात, जिथे त्या चित्रपटात दाखवतात की मराठी माणसाला सर्व परप्रांतीय तुच्छ वागणूक देत आहेत व सर्व त्याची टिंगल करत आहेत। तसेच हे कार्टून पाहून थिएटरमध्ये बसलेले लोक मराठी माणसावर हसत असतात आणि बाळासाहेब देखील हे नोटीस करत असतात। यानंतर इथे आपण बाळासाहेबांचा व्हॉइस ओव्हर ऐकतो की सर्व व्यवसाय हे परप्रांतीयांनी वाटून घेतल्यासारखे झालेत, जसे की दूध व्यवसाय भैयाचा झाला, इडली व्यवसाय अण्णा लोकांचा, सिनेमे पंजाबी लोकांचे तर चहा इराण्यांचा, आणि ह्या सर्वांच्या हाताखाली काम करणारे मात्र मराठी लोक। तसेच ते ठरवतात की आता ते या सर्वांविरोधात आवाज उठवणार व महाराष्ट्र जो की मराठी लोकांचा असायला हवा त्यात मराठी लोकांना मान सन्मान मिळायला हवा यासाठी ते धडपड करणार। यानंतर ते त्यांच्या घरी सांगतात की मी नोकरी सोडली आहे, ज्यावर बाळासाहेबांचे वडील, ज्यांचं नाव तुम्हाला माहीतच असेल, जे आहे केशव सीताराम ठाकरे, ते बाळासाहेबांना विचारतात की आता पुढे काय करायचं ठरवलं आहे, ज्यावर बाळासाहेब सांगतात की त्यांनी श्रीकांतला सोबत घेऊन व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करायचं ठरवलं आहे। श्रीकांतबद्दल सांगायचं झालं तर हे बाळासाहेबांचे लहान भाऊ असतात। आता यांच्याकडे साप्ताहिक सुरू करण्यासाठी पैसे नसतात, त्यामुळे बाळासाहेब खूप लोकांकडे पैशाची मदत मागायला जातात, पण कोणी सुद्धा त्यांना पैसे देत नाही। त्यामुळे अखेर हे बुवांकडे जातात, जे की बाळासाहेबांच्या वडिलांचे मित्र असतात। इथे बुवा त्यांना 5,000 रुपये मदत म्हणून देतात व यानंतर बाळासाहेब मार्मिक नावाने साप्ताहिक सुरू करतात, ज्याची 13 ऑगस्ट 1970ला सुरुवात होते। तसेच मार्मिकच्या प्रकाशनाच्या वेळी त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आलेले असतात, कारण की ते बाळासाहेबांच्या वडिलांचे चांगले मित्र असतात। पुढे आपण पाहतो की बाळासाहेब मार्मिकच्या माध्यमातून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात। त्याचबरोबर ते दादरच्या अमर हिंद मित्र मंडळामध्ये त्यांची पहिली सभा भरवतात, ज्यामध्ये ते मराठी माणसांना परप्रांत्यांमुळे नोकऱ्या मिळत नाहीत यावर भाषण देतात। तसेच ते मराठी माणसांमध्ये कशी एकी नाही त्यावर देखील बोलतात। आता बाळासाहेबांच्या भाषणांचा मराठी लोकांवरती प्रभाव पडतो व त्यांना समजतं की बाळासाहेब जे काही बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे। त्यामुळे मराठी तरुण देखील परप्रांत्यांचा विरोध करायला लागतात व काही ठिकाणी तोडफोड करतात, ज्यामध्ये मद्रासी लोकांचं खूप नुकसान होतं। आता याबाबतच्या चौकशीसाठी बाळासाहेबांच्या घरी पोलीस येतात, पण पोलिसांना देखील समजलेलं असतं की बाळासाहेब त्यांच्याच हक्कांबद्दल बोलत आहेत। त्यामुळे ते बाळासाहेबांना भेटल्यावर सांगतात की आमच्या वरच्या पदावरचे अधिकारी देखील महाराष्ट्रातले नाहीत, तरी देखील आम्हाला त्यांच्या ऑर्डर्स मानावे लागतात। तसेच ते सांगतात की आम्ही आमचं काम करतो, पण त्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, तुम्ही तुमचं काम असंच सुरू ठेवा। आता हळूहळू मार्मिकचे अंक लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होतात, ज्यामुळे अनेक लोक बाळासाहेबांसोबत काम करण्यासाठी एकत्र येतात। तसेच पुढे लोक त्यांच्याकडे आपापल्या तक्रारी सांगायला सुरुवात करतात व बाळासाहेब त्यांचं निवारण करायला लागतात। पुढे बाळासाहेब जेव्हा त्यांच्या वडील व भावासोबत घरात असतात तेव्हा ते सर्व ठरवतात की बाळासाहेब मराठी माणसांसाठी नवीन संघटना सुरू करणार, ज्याचं नाव ते शिवसेना ठेवतात। तसेच 30 ऑक्टोबर 1966 मध्ये शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा भरतो, ज्यामध्ये बाळासाहेबांचे वडील भाषण देत असताना जनतेला सांगतात की आजपर्यंत बाळ हा ठाकरे कुटुंबाचा होता, पण आजपासून मी त्याला महाराष्ट्रातील लोकांसोबतच सर्व भारताला अर्पण करत आहे। यानंतर शिवसेनेत खूप सारे लोक सभासद म्हणून नाव नोंदणी करतात व शिवसेनेच्या काही शाखा देखील सुरू होतात। तेव्हाच एक दुधाचा व्यवसाय करणारा भैया बाळासाहेबांकडे तक्रार घेऊन येतो की त्याने 2 वर्षापूर्वी त्याचं घर भाड्याने दिलं होतं, पण काही महिन्यांपासून ते भाडे देत नाहीत व घर देखील सोडत नाहीत। तसेच तो सांगतो की तिथे आता त्यांनी जुगारीचा अड्डा सुरू केला आहे व ते लोक दुसऱ्या कोणाचे नसून शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। आता ही बातमी बाळासाहेबांच्या कानावर पडल्यावर ते त्या भैयाची खोली खाली करून देतात व पुढे आपण पाहतो की बाळासाहेब महानगरपालिकेची निवडणूक लढवायचं ठरवतात। तेव्हाच इथे त्यांचा एक कार्यकर्ता येतो, ज्याला बाळासाहेब सर्व कार्यकर्त्यांसाठी महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत याबद्दल बाळासाहेबांनी सांगितलेलं नसतं। प्रत्यक्षात या कार्यकर्त्याचं नाव कुठेच मेन्शन केलेलं नाही आणि बहुतेक यानेच त्या भैयाच्या खोलीवर ताबा मारलेला होता।
ज्यामुळे बाळासाहेब त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात. असो, पुढे हा कार्यकर्ता बाळासाहेबांच्या विरोधात सभा भरवतो, ज्यात तो लोकांना सांगतो की शिवसेना हा पक्ष कोणा एकाचा म्हणजेच फक्त बाळासाहेबांचा नकोय, तर त्यात लोकशाही असायला हवी, तो सर्वांचा असायला हवा. पण जेव्हा मनोहर जोशी बाळासाहेबांना फोन करून याची बातमी देतात, तेव्हा शिवसेनेचे कार्यकर्ते ती सभा उद्ध्वस्त करून त्या कार्यकर्त्याच्या तोंडाला काळं फासून बाळासाहेबांच्या समोर आणतात, जिथे बाळासाहेब त्या कार्यकर्त्याला म्हणतात की ते संघटनेमध्ये लोकशाही मानत नाहीत. पुढे याच वाक्याला गृहीत धरून प्रेझेंट सीनमध्ये म्हणजेच कोर्टात वकील बाळासाहेबांना विचारतात की तुम्ही लोकशाहीच्या विरोधात आहात का, ज्यावर ते उत्तर देत असताना लोकशाहीवरतीच उलट प्रश्न करतात की जर भारतात लोकशाही आहे तर ज्यावेळी काश्मीरमधून पंडितांना हाकलून लावलं होतं त्यावेळी ती कुठे होती, व ती आहे तर आज देखील बेळगाव आणि कारवारचे मराठी लोक महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आंदोलन का करत आहेत. आता इथून सीन पुन्हा पास्टमध्ये म्हणजेच 1969 मध्ये शिफ्ट होतो, जिथे बेळगावमध्ये बाळासाहेब सभा घेत असतात. इथे ते बोलत असताना म्हणतात की 26 जानेवारीपर्यंत जर का बेळगाव व कारवार सोबत संयुक्त महाराष्ट्र नाही झाला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व देशाच्या उपपंतप्रधानांना इथे येऊ दिलं जाणार नाही. त्यावेळी देशाचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई होते, आणि जेव्हा त्यांना ही बातमी कळते तेव्हा ते ॲम्युन्युअल मोडक, ज्यांच्याकडे पोलीस चार्ज असतो, त्यांना हे प्रकरण सांभाळायला सांगतात. तेव्हा मोडक काही शिवसैनिकांना भेटून सांगतात की जेव्हा मोरारजी देसाई महाराष्ट्रात येणार आहेत तेव्हा शिवसेनेचा एकही माणूस त्यांच्या आजूबाजूला नकोय. पण शिवसैनिक त्यांना सांगतात की बाळासाहेब मोरारजींना निवेदन देणार आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्रात आल्यावर आम्ही सर्व तिथे असणार आहोत. तसेच मोरारजी महाराष्ट्रात आल्यावर शिवसैनिकांना बातमी मिळते की मोरारजी यांचं निवेदन घेण्यासाठी गाडी थांबवणार नाहीत. त्यामुळे इथे दंगल होते, ज्यामध्ये शिवसैनिक पोलिसांचा ताफा ढकलून मोरारजींच्या गाडीला आडवे जातात. पण त्यांच्या गाडीचा ताफा मात्र शिवसैनिकांना चिरडून तिथून निघून जातो. आता या आंदोलनामुळे बाळासाहेबांना अटक केलं जातं, ज्यामुळे शिवसैनिक सर्व मुंबईत आंदोलन करायला लागतात, ज्यामध्ये पोलिसांच्या हातून 69 शिवसैनिक मारले जातात. तसेच मुंबईत सर्व ठिकाणी अशांतता पसरलेली असते व त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना, जे की वसंतराव नाईक होते, त्यांना हे सर्व हँडल करता येत नाही. तसेच त्यांना समजतं की मुंबईला फक्त बाळासाहेबच शांत करू शकतात, त्यामुळे ते मोडकला बाळासाहेबांना भेटायला सांगतात. त्याचबरोबर पुढे बाळासाहेब जेव्हा जेलमध्ये असतात तेव्हा मोडक त्यांना भेटून सांगतात की तुम्ही सर्व शिवसैनिकांना आंदोलन मागे घ्यायला सांगा. त्याचबरोबर ते बोलतात की तुमच्या आंदोलनाचा फायदा इतर संघटना घेत आहेत. आता ही बातमी कळल्यावर बाळासाहेब सर्व शिवसैनिकांना पत्राद्वारे कळवतात की त्यांना या गोष्टीचं दुःख होत आहे की जे सैन्य देशाच्या सीमेवर असायला हवं ते सध्या मुंबई शांततेत व कायद्याच्या अंतर्गत राहावी यासाठी मुंबईत आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांना आवाहन आहे की मुंबईत शांतता व सुव्यवस्था अस्थापित करावी. तसेच यानंतर शिवसैनिक त्यांचा संघर्ष थांबवतात व मुंबई पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू होते. यानंतर आपण कृष्णा देसाईंना पाहतो, जे की विधानसभेत बाळासाहेब व त्यावेळी जे चालू सरकार होतं त्यांच्या विरोधात बोलत असतात. तसेच पुढे बाळासाहेब जेव्हा नागपूरच्या विमानतळावर असतात तेव्हा नायडू नावाचा एक व्यक्ती त्यांच्या काही माणसांसोबत बाळासाहेबांना मारण्यासाठी आलेला असतो. पण बाळासाहेबांना आधीच या हल्ल्याची खबर लागते व ते त्या सर्वांना मारून पोलिसांच्या ताब्यात देतात. आता याचा प्रतिहल्ला म्हणून काही लोक 5 जून 1970 कृष्णा देसाईंच्या ऑफिसवर जातात व त्यांना ऑफिसमधून बाहेर बोलवून त्यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना मारून टाकतात. तसेच पोलीस जेव्हा या हल्लेखोरांना पकडतात तेव्हा त्यांना पोलिसांनी खूप मारल्यावर देखील ते हे सांगत नाहीत की त्यांना कृष्णा देसाईंवरती कोणी हल्ला करायला सांगितला होता. आता पुढे याच वर्षी 3 महिन्यानंतर परळ विधानसभेची पोटनिवडणूक होते, ज्यामध्ये शिवसेनेचे वामन महाडिक 1661 मतांनी विजयी होतात. हे शिवसेनेचे पहिले आमदार असतात. तसेच आपल्याला समजतं की वामन महाडिक यांना जिंकवण्यासाठी काँग्रेसचे नेते वसंतराव नाईक यांनी मदत केली होती. असो, आता इथेच दादा कोंडके बाळासाहेबांकडे मदत मागायला येतात. ते बाळासाहेबांना सांगतात की माझा सोंगाडे चित्रपट सुपरहिट चालला होता, पण थिएटरवाल्यांनी माझ्या चित्रपटाचे शो बंद केले आणि त्या जागी हिंदी सिनेमा लावला. तसेच आपण बघतो की बाळासाहेबांचे कार्यकर्ते थिएटरवाल्यांना बेदम मारतात व हिंदी सिनेमाचे शो बंद करून त्या जागी सोंगाडे सिनेमाचे शो सुरू करतात. आता पुढच्या सीनमध्ये दाखवतात की एअर इंडियाच्या कंपनीमध्ये त्यांच्या सेंट्रल पॉलिसीमुळे मराठी मुलांना तिथे नोकऱ्या मिळत नसतात. त्यामुळे बाळासाहेब एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटतात, ज्यांचं नाव नंदा असतं. बाळासाहेब त्यांना म्हणतात की इथल्या बेरोजगार मराठी तरुणांचा ह्या नोकरीवर पहिला हक्क आहे, त्यामुळे 80% मराठी मुलांना इथे नोकरी मिळायला हवी. पण नंदा नोकरी देण्यासाठी नकार देतात, ज्यामुळे बाळासाहेब त्यांना कानाखाली लावतात व इथून पुढे मराठी मुलांना देखील एअर इंडियामध्ये नोकऱ्या मिळतात. तसेच मराठी तरुणांना ह्या नोकऱ्या मिळवून देण्याच्या आंदोलनामध्ये बाळासाहेबांच्या बबन नावाच्या एका कार्यकर्त्याला अटक झालेली असते, पण बाळासाहेब त्याला एका फोनवरती जामीन मिळवून देतात. तसेच बबन जेव्हा बाळासाहेबांना भेटायला येतो तेव्हा बाळासाहेबांच्या लक्षात येतं की सध्या दिवाळी आहे, पण बबनकडे दिवाळी साजरी करण्यासाठी बहुतेक पैसे नाहीत. त्यामुळे ते नवरकर साहेबांकडे बबनच्या कुटुंबासाठी काही भेटवस्तू व पैसे पाठवून देतात. तसेच इथे आपल्याला समजतं की बाळासाहेब त्यांच्या कार्यकर्त्यांची खूप काळजी घ्यायचे. यानंतर बाळासाहेब काही रुग्णवाहिका सुरू करतात. तसेच मराठी मुलांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतात,
जेणेकरून ते योग्य नोकरीसाठी पात्र होऊ शकतील। तसेच पुढे आपण पाहतो की 25 जून 1975ला इंदिरा गांधी देशात आणीबाणी जाहीर करतात व देशातील जेवढ्या पण संघटना असतात त्या सर्वांवर बंदी घालण्यात येते। आता इंदिरा गांधींचे रजनी पटेल नावाचे जे सल्लागार असतात ते देसाईंकडे बाळासाहेबांसाठी एक निरोप पाठवतात की तुम्ही शिवसेनेसोबत काँग्रेसमध्ये मर्ज व्हा, नाहीतर शिवसेनेवर देखील बंदी घालण्यात येईल। पण बाळासाहेब त्यांच्यासाठी उलट निरोप पाठवतात की ज्या क्षणी शिवसेनेवर बंदी टाकण्यात येईल त्या क्षणी रजनीची मुंबईत तिरडी बांधण्यात येईल। यानंतर बाळासाहेबांची इंदिरा गांधींसोबत एक मीटिंग असते, त्यामुळे ते इंदिरा गांधींच्या ऑफिसमध्ये जातात, जिथे मीटिंगच्या वेळी इंदिरा गांधी बाळासाहेबांना विचारतात की तुम्ही महाराष्ट्रात राष्ट्रविरोधी भाषण का करता, ज्यावर ते सांगतात की मी कधीच राष्ट्राच्या किंवा देशाच्या विरोधात बोललो नाही। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्या व्यक्तीचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे त्याला आधी महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळायला हवं, मग तो व्यक्ती पंजाबी असो किंवा इतर भाषिक। तसेच इंदिरा गांधी त्यांचा आणीबाणीवरील मत विचारतात, ज्यावर बाळासाहेब म्हणतात की जर का आणीबाणीने देशाला शिस्त लागणार असेल तर ती बरोबर आहे। आता इंदिरा गांधी जेव्हा बाळासाहेबांना काँग्रेससोबत मर्ज व्हायला सांगतात तेव्हा ते नकार देतात व इथे आपल्याला समजतं की इंदिरा गांधींना बाळासाहेबांबद्दलचे खूप गैरसमज होते, जे की त्यांच्याच कार्यकर्त्यांमुळे निर्माण झाले होते। तसेच आपण बघतो की बाळासाहेब व इंदिराजींची जी मीटिंग 5 मिनिटं चालणार होती ती 1 तास चालते व ज्या फाईलमध्ये देशातील संघटना बंद करण्याची यादी असते त्यातून इंदिरा गांधी शिवसेनेचं नाव काढून टाकतात, म्हणजेच शिवसेनेवर आता कोणतीही बंदी लागणार नाही। यानंतर 13 जून 1977ला बाळासाहेब शिवसेना भवनाचं उद्घाटन करतात। तसेच पुढे इलेक्शन होतं, ज्यात जनता पार्टीचे अनेक सीट लागतात व शिवसेनेला पराभव पत्करावा लागतो। तसेच आपण शरद पवारांना मातोश्रीवर बाळासाहेबांसोबत पाहतो, जिथे हे दोघे राजकारणावर गप्पा मारतात। आता पुढे आपण मोरारजी देसाईंना पाहतो, ते त्यांच्या सभेत बोलत असताना म्हणतात की जेव्हा सर्व देश आणीबाणीच्या विरोधात होता तेव्हा काही पक्षांनी आणीबाणीची साथ दिली होती। प्रत्यक्षात त्यांचा इशारा शिवसेनेवर असतो व ते लोकांना शिवसेनेविषयी भडकून देत असतात आणि पुढे होते देखील तसंच। त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे जनता पार्टीचे लोक शिवसेनेने आणीबाणीचा सपोर्ट केला होता, त्यामुळे ते शिवसेना भवनावर दगडफेक करतात। यानंतर बाळासाहेबांना आपण दसरा मेळाव्यात पाहतो, जिथे स्टेजवर भाषण देत असताना ते जनतेला म्हणतात की मी म्हणालो होतो की जर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला तर मी शिवसेना प्रमुख म्हणून राजीनामा देईल, असे म्हणून ते या सभेत राजीनामा देतात। आता हे पाहिल्यावर सर्व शिवसेना प्रेमींमध्ये आक्रोश निर्माण होतो व ते बाळासाहेबांना राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती करतात। तसेच काही शिवसैनिक तर स्वतःला दुखापत करून घेतात, जे पाहून बाळासाहेब त्यांचा राजीनामा परत घेतात। पुढे बाळासाहेबांना भेटण्यासाठी महापौर गुप्ते येतात, जे त्यांना म्हणतात की आपण शिवसेनेसोबत जनता पार्टीशी युती करूयात। तसेच आपल्या सेनेत चाकूसुरी चालवणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे, ज्यावर बाळासाहेब त्यांना नकार देतात व ते ह्या गोष्टीची आठवण करून देतात की शिवसेनेमध्ये जे चाकूसुरी चालवणारे कार्यकर्ते आहेत ते गुंडगिरी नाही तर मराठी माणसाच्या हक्कासाठी आवाज उठवतात। तसेच ते म्हणतात की त्यांच्यामुळेच तुम्ही निवडणुकीत निवडून येता हे लक्षात असू द्या। आता यानंतर बाळासाहेब देवनारमध्ये मुस्लिम लीग सोबत युती करतात व त्यांना म्हणतात की आपण हिंदू व मुस्लिम एकत्र राहूयात, जेव्हा तुमचा सण असेल तेव्हा तो आम्ही देखील साजरा करू आणि तुम्ही देखील आमच्या सणाच्या वेळी आमच्या सणात सामील व्हा। पण 1984च्या शिवजयंतीच्या वेळी काही मुस्लिम भिवंडीमध्ये हिंदूंवरती हल्ला करतात, ज्यामुळे तिथे वातावरण तापतं। तसेच यामध्ये काही पोलीस देखील मारले जातात, ज्यामुळे बाळासाहेब मुस्लिम लीग सोबतची युती तोडतात व हिंदुत्वाचा मुद्दा धरून त्यावर सभा घ्यायला सुरुवात करतात। तसेच त्यांच्या सभेमध्ये गर्व से कहो हम हिंदू है अशा घोषणा दिल्या जातात। यानंतर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे वकील बाळासाहेबांवर आरोप करतात की तुम्ही भडकाऊ भाषण दिले व तुमच्या सांगण्यावरून तुमच्या लोकांनी बाबरी मस्जिदला तोडून टाकलं। यावर बाळासाहेब म्हणतात की देशातील लोकांची खूप श्रद्धा आहे की अयोध्येमध्येच प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता। तसेच ते सांगतात की बाबरचा जन्म सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये झाला होता, त्यामुळे अयोध्येतील त्यांची मस्जिद मिटवण्यात आली। त्याचबरोबर आपण 1992 मधला अयोध्येतील सीन पाहतो, ज्यात काही लोक बाबरी मस्जिद तोडतात, ज्यामुळे इकडे रमाबाई चाळमध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडतात, ज्या होत असताना आपण आनंदी घेणा देखील पाहतो, जे की हिंदूंच्या बाजूने लढण्यासाठी शिवसैनिकांना मदत करत असतात। तसेच त्यात काही पोलिसांचा देखील शिवसैनिकांना पाठिंबा असतो। आता पुढे आपण पाहतो की बाळासाहेबांकडे मदत मागायला एक मुस्लिम कुटुंब येतं, जे बाळासाहेबांना सांगतात की या दंगलीमध्ये आमचं सर्व घर उद्ध्वस्त झालं, कृपया तुम्ही आमची मदत करा। तेव्हाच बाळासाहेब नोटीस करतात की त्या कुटुंबातील जे मुख्य व्यक्ती असतात ते वारंवार त्यांचं घड्याळ पाहत असतात आणि बाळासाहेब जेव्हा त्यांना घड्याळ पाहण्यामागचं कारण विचारतात तेव्हा ते सांगतात की माझी नमाज पढण्याची वेळ झाली आहे। आता हे ऐकल्यावर बाळासाहेब त्यांना तिथेच मातोश्रीमध्ये नमाज पडायला सांगतात व त्यांना म्हणतात की माझी तुमच्या धर्माशी कोणतीही लढाई नाही, माझी लढाई त्या लोकांशी आहे जे धर्माच्या नावाखाली चुकीची कामे करतात। तसेच प्रेझेंट सीनमध्ये वकील बाळासाहेबांवर टीका करतात की मुंबईच्या दंगलीत देखील तुमचा हात होता,
ज्यावर बाळासाहेब म्हणतात की दंगलीमध्ये खूप साऱ्या लोकांना मारून देखील मारेकरी भर रस्त्यावर फिरत होते आणि पोलिसांना देखील त्यांना कंट्रोलमध्ये आणण्याच्या वरतून ऑर्डर मिळत नव्हत्या. त्यामुळे माझ्या माणसांना पीडितांची मदत करावी लागली. पुढे पाकिस्तानचे क्रिकेटर जावेद मियांदाद व भारताचे क्रिकेटर दिलीप वेंगसरकर बाळासाहेबांना भेटायला येतात. प्रत्यक्षात 1999च्या कारगिल युद्धात भारताचे जवान मारले गेले होते, ज्यामुळे शिवसेनेने भारत व पाकिस्तानची मॅच न होऊ द्यायचं ठरवलं होतं. आणि जावेद मियांदाद आत्ता बाळासाहेबांना हीच विनंती करायला आलेले असतात की पाकिस्तानची भारतासोबत क्रिकेट मॅच होऊ द्यात. पण बाळासाहेबांचा यासाठी स्पष्ट नकार असतो. यानंतर आपण पाहतो की मुंबईमध्ये एक बॉम्बस्फोट होतो व काही दिवसांनी तो स्फोट घडवून आणणाऱ्या लोकांना पोलीस जेव्हा पकडतात तेव्हा ते सांगतात की हा बॉम्ब बाळासाहेबांना मारण्यासाठी होता. तसेच ते सांगतात की याआधी देखील त्यांनी बाळासाहेबांना मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्लॅन फेल गेला. तसेच ते सांगतात की या सर्वाची ट्रेनिंग त्यांना पाकिस्तानमध्ये त्यांच्या आकाने दिली होती. आता पोलीस जेव्हा बाळासाहेबांना याची खबर देतात तेव्हा बाळासाहेब त्यांना आदेश देतात की ते लोक इथून पुढे कुठेच दिसणार नाही याची दक्षता घ्या, म्हणजेच बहुतेक त्यांना मारून टाकलं असणार. तसेच पोलीस बाळासाहेबांना सांगतात की तुमच्या जीवाला धोका असल्यामुळे तुम्ही बाहेर कुठे फिरू नका. पण पुढे बाळासाहेब कोणालाही न घाबरता महाराष्ट्र दौऱ्यासाठी जातात, कारण लवकरच महाराष्ट्रात इलेक्शन होणार असतात. त्याचबरोबर ते दौऱ्यांमधल्या सभेत बोलत असताना महाराष्ट्रातील मुद्द्यांवरती प्रकाश टाकतात, जसे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे. तसेच ते म्हणतात की महाराष्ट्रातील कायदा आणि सुरक्षा पोलिसांना सांभाळणं कठीण होत आहे, त्यामुळे शिवसैनिकांना याची दखल घ्यावी लागेल. आता पुढे इलेक्शन पार पडतं व शिवसेनेच्या अनेक सीट्स लागतात. तसेच 14 मार्च 1995 रोजी मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात, जे की शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री असतात. आता सीन पुन्हा कोर्टामध्ये शिफ्ट होतो, जिथे जज बाळासाहेबांना विचारतात की तुम्ही दोषी आहात की नाही, ज्यावर बाळासाहेब म्हणतात की मी दोषी आहे. जर या देशावर प्रेम करणं गुन्हा आहे तर मी गुन्हेगार आहे. ज्या सिस्टीममुळे वर्षानुवर्षे जनतेला आवाज उठवता आला नाही त्यांच्यासाठी मी लढलो, आणि जर का जनतेची मदत करणं गुन्हा असेल तर मी दोषी आहे. त्याचबरोबर हे बोलत असताना सीन बाळासाहेबांच्या सभेमध्ये शिफ्ट होतो, जिथे सभेमध्ये हे सर्व जनतेलाही बोलत असताना ते म्हणतात की हे सर्व केल्यामुळे मला फाशीची शिक्षा मिळाली तरी चालेल. त्याचबरोबर हे दाखवलं नाही की कोर्टाचा निकाल नक्की काय लागतो व हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित होता. याला डिरेक्ट केला आहे अभिजित पानसे यांनी व याची कथा लिहिली होती अरविंद जगताप यांनी.